मात्र उत्तर प्रदेशने तो 2 विकेटने सामना जिंकला। मुंबई ही नेहमी खडूस क्रिकेटरची ओळखली जाते आणि ती प्रवृत्ती नेहमी क्रिकेटरमध्ये असावी, याच गट्सी क्रिकेटर आपण नेहमी अनुभवलेले आहेत। आज या व्यासपीठावरती मुंबई क्रिकेट संघाचे रणजीपटू तनुष कोटियान यांना आपण पाहतोय। स्वतः अनिल टिकारे सर सुद्धा या ठिकाणी मुंबई संघाचे मॅनेजर म्हणून ज्यांनी भूमिका बजावली ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचंही आम्ही मनपूर्वक या ठिकाणी शाब्दिक स्वागत करतोय। वळतोय दुसऱ्या सामन्याकडे जिथे सुरुवात झालेली आहे, म्हणजे आजच्या दिवसातील हा तिसरा सामना असेल। माझ्या समवेत समालोचन कक्षामध्ये आकाश मांजरेकर आता जोडले गेलेले आहेत। मी आकाश मांजरेकर यांना विनंती करेन की आपण लगेचच सामना सुरू करून घ्यायचा आहे। जी आयवा कॅच पकडली की सीमारेषेच्या पलीकडे, तर सूरज खांबे आणि अगदी त्याच वेळेला अनिकेत आंग्रे येस, तर त्यासाठी यायचंय। सीमारेषेच्या पलीकडे जे कॅचेस पकडल्या गेल्या त्या कॅचेससाठी हे पारितोषिक या ठिकाणी असणार आहे। या स्पर्धेचे मुख्य आयोजक दर्शनजी वाकडे यांच्या शुभ हस्ते आपण प्रेक्षकांमधून ज्या कॅचेस पकडल्या गेल्या त्यांना प्रत्येकी 500 रुपये एका कॅचसाठी अशा पद्धतीचं पारितोषिक मैदानावरती दिलं जाईल। वळूयात मैदानावरती, जिथे आपण पाहतो एका बाजूला माणकेश्वर कोळगाव, दुसऱ्या बाजूला अविनाश जाधव पॅकर्स हा संघ आपण पाहतोय। नाणेफेकीचा कौल जिंकला गेला, अर्थातच माणकेश्वर अविनाश जाधव पॅकर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर माणकेश्वर कोळगाव संघाकडून प्रथमतः फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय। एका बाजूला योगेश पवार संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत, दुसऱ्या बाजूला महेंद्र अंधेरे यावेळेला मैदानावरती आपण पाहतोय। आकाश, प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगूया आपण की अविनाश जाधव म्हटल्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये एक फार मोठं नाव आहे, बरोबर आहे। म्हणजेच मॅचलेस मुंबई संघाचा कर्णधार अविनाश जाधव, टेनिस क्रिकेटमधला झंझावात, जसा मगाशी तुम्ही राहुल 11चा उल्लेख केलात, मॅचलेसचा उल्लेख केलात, या सगळ्या आठवणींमध्ये अविनाश जाधव हे नाव आहे। पण आता अविनाश जाधव पॅकर्स हे जे नाव आहे ना, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्ह्याचे डॅशिंग नेते म्हणून ज्यांना आपण ओळखतो, ज्यांच्याबद्दल आपण ऐकतो, पाहतो सोशल मीडियामध्ये, ज्याच्याबद्दल सदैव चर्चा होतं, त्या अविनाश जाधव यांच्या नावाने हा संघ आहे मैदानामध्ये। सो थोडं नावामध्ये साधर्म्य जरूर असलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी ही एंट्री केलेली आहे आणि त्यांचा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। अविनाश जाधव पॅकर्स जो संघ क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरलाय, आणि दुसऱ्या बाजूला आपला माणकेश्वर कोळगाव संघ आहे, ज्यांची दरवर्षी आपण अर्थातच पहिली स्पर्धा आयोजित केलेली, क्रिकेटचा सीझन जेव्हा सुरू होतं तेव्हा माणकेश्वर कोळगावची पहिली स्पर्धा असते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे जयनमान दिगोडीच्या समवेत। तर ते सुद्धा यावेळेला मैदानामध्ये उतरलेले आहेत। दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि वळूया पुन्हा एकदा आकाश मांजरेकर यांच्याकडे। वळूयात मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र कुणाल कोंडालकर स्ट्राईक एंड वरती आहे, जिथे गोलंदाजीच्या मोर्चावर अमरेश यादव, पहिला चेंडू बॅटची इनसाइड एज आपण पाहतोय। अचूक टप्प्यावरती मारा या ठिकाणी जरूर आहे। मैदानाच्या सभोवताली रसिक माव्या प्रेक्षकांची गर्दी आणि मैदानाच्या आत ड्रोन कॅमेरा आपण पाहतोय। मैदानाची ही दृश्य आज आपण मैदानावरती आपण पाहतोय। निसर्गरम्य वातावरणामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा पार पडते आणि तदनंतर मात्र कुणाल कोंडालकर आणि महेंद्र अंधेरे ही जोडी मैदानाच्या आत। मोठा फटका आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून दस्तक, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, फ्लॅट फ्युरियस पॅरलल षटकार। थँक्यू। सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय आज खऱ्या अर्थानं ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमधील ही क्रिकेटची स्पर्धा कुणाल कोंडालकर आज चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानावरती करण्याचा प्रयत्न करतोय। या आधीच्या चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर मात्र अमरेश यादवने आपल्या गोलंदाजीमधील एक शस्त्र अर्थातच यॉर्कर चेंडूचा पुरेपूर वापर केलाय। ब्लॉक होल पद्धतीची गोलंदाजी काय असते हे आज अमरेश यादवने मैदानावरती दाखवून दिलंय। ऑफस्टंपच्या बाहेर जाणीवपूर्वक चेंडू टाकले जात आहेत, फलंदाजाला सफल होण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे आणि तदनंतर मात्र चांगला खेळ मैदानाच्या आत। आहा, यावेळचा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय। मातीच्या विकेटची खऱ्या अर्थानं करामत दाखवायला आज मात्र मैदानाने सुरुवात केलेली आपण पाहतोय। अपेक्षेप्रमाणे चेंडूने उसळी घेतली नाही आणि तदनंतर मात्र कुणाल कोंडलकर बॅक फूट वरती जाताना आपण पाहतो। एक षटकार जरूर आलाय, मात्र इतरत्र सर्व चेंडूंवरती कुणाल मैदानावरती स्ट्रगल करताना आपण पाहतोय। पॉवर प्लेचं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे।
लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी मैदानावरती चालू आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर पुन्हा एकदा येणारा प्रत्येक डॉट चेंडू जिवारी लागणार आहे. कुणाला आपण पाहिलं ना तर आपल्याच विभागातील एक खेळाडू जरूर आहे जो खऱ्या अर्थानं एक उन्मोक्षण खेळाडूंच्या यादीमध्ये ज्याची गणती केली जाते. एक चांगला गोलंदाज आणि किंबहुना आज मैदानावरती पॉवर प्लेच्या षटकांमध्ये हाणामारी करायला त्याला मैदानावरती पाठवले. अमरेश यादवच्या गोलंदाजीचं आपण कौतुक करूयात. अविनाश जाधव पॅकर्स संघाकडून आज प्रतिनिधित्व करतायत. फटका फसलाय, बॅटची लिडिंग आहे, चेंडू मात्र फाईन लेगमध्ये जाण्याची शक्यता. आउटफील्ड सुपर फास्ट आहे. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल सकाळच्या सत्रामध्ये. अगदी गार्डनमध्ये फिरावं ना अशा पद्धतीने या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करताना आपण पाहतोय. मॅन्युअल स्कोर बोर्ड मैदानावरती सुरू झालेला आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 समाप्त. 8 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. श्री अमृतदादा आयोजित अंश अश्लेषा चषक 2024 चित्त थरार आज आपण अनुभवतोय. पहिली मॅच आपण पाहिलं टॉप शाईन सासवणे संघाने जिंकली आणि एकात्मतेचा खेळ होता हे पाहायला मिळालं. युनिटी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजी, गोलंदाजी आणि कर्णधारपद या तीनही बळांवरती खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर टॉप शाईन संघाने बाजी मारली. लोकल खेळाडू अर्थातच आपण पाहिलं अबू मोन्या, अक्षय म्हात्रे, अक्षय पाटील यांची जोडी आपण पाहिली आणि तदनंतर मात्र मैदानावरती सुमित डोंगडेची फलंदाजी आपण पाहिली. अगदी त्याच वेळेला गोलंदाजी चांगल्या प्रकारची झाली आणि वेद वॉरियर्स पुण्याच्या संघाला, किरण पवारच्या संघाला पराभूत करताना आपण पाहतोय. किरण पवार कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं ना तर सावर्डे रत्नागिरी या ठिकाणी खेळत होता. आज मैदानावरती सासवणे अलिबाग विभागामध्ये खेळायला आला. ज्या पद्धतीची ते ट्रॅव्हलिंग करतायत, ज्या पद्धतीचा खेळ प्रदर्शित करतायत ते कौतुकास पात्र आणि अतुलनीय सुद्धा असणार आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या मोर्चावरती यश जाधव अविनाश पॅकर्स संघाकडून. आता मात्र आपण पाहतो आणखीन एक चांगला गोलंदाज, युवा गोलंदाज म्हणून आपण पाहतोय अविनाश जाधव. राजकीय पटलावरतील एक महत्त्वपूर्ण आणि मोठी व्यक्ती म्हणून ज्यांची गणती असते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख ठाणे विभाग अशी त्यांची ओळख आणि डॅशिंग असं नेतृत्व आहे. मुंबई ठाणे विभागामध्ये जर कुठलंही काम होत नसेल तर त्यांच्यापर्यंत संपर्क केला जातो, अशी व्यक्तिमत्व. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला जाईल. काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने महेंद्र अंधेरेचा ब्रँडेड षटकार. माणगाव विभागातील हा सितारा आज मैदानावरती मात्र चांगला खेळ करून दाखवतोय. यश जाधवच्या गोलंदाजीवरती खरपूस समाचार घेताना आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळलं गेलं अमरेश यादवच्या माध्यमातून, आता मात्र दुसरं षटक यश जाधव हाताळतोय. चांगला चेंडू आहे. फलंदाज ऑफस्टम्पच्या बाहेर सफल झाला होता आणि तदनंतर मात्र पंचांनी चांगला निर्णय या ठिकाणी दिलाय. डॉट चेंडू जरूर आलाय. फलंदाज अपेक्षा करत होते की चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर आहे म्हणजे वाईड दिला पाहिजे, मात्र आपण कुठे उभे आहात ही सुद्धा बाब अत्यंत फार महत्त्वाची आहे. 21वे शतक, क्रिकेटचे बदलते नियम आणि तदनंतर मात्र ही स्पर्धा चांगल्या दिशेने वाटचाल करते. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर जाणीवपूर्वक चेंडू टाकला जातोय. कमालीची गोलंदाजी. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, कभी खुशी कभी गम. तराजूच्या दोन्ही बाजूने हा सामना झुलताना आपण पाहतोय. आतापर्यंत आपण पाहिले 14 धावा धावफलकावरती लागल्यात. आपले गुणलेखक बाळकृष्ण धरणे सर कळवतात 14 धावांपैकी 12 धावा हे 2 षटकारांनी चालेत. त्यामुळे सिंगल डबल यांची कुठेतरी कमतरता आता मात्र मैदानावरती भासली आहे. पुन्हा एकदा फुलर लेन पद्धतीचा हा चेंडू. यावेळेला मात्र ब्लॉक होल पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. यश जाधवचं करूयात आपण कौतुक, जिथे फार कमी वयामध्ये त्याच्याकडे असलेलं गुणवत्ता तो मैदानावरती दाखवतोय. कधी चेंडूवरती बोटं फिरतोय, कधीतरी आपण पाहतोय ब्लॉक होल पद्धतीची गोलंदाजी, कधीतरी ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू जाणीवपूर्वक टाकला जातोय. व्हरायटी, व्हेरिएशन, लाईन आणि लेंथवरती खिलवाड. स्लोवर वन चेंडू. फलंदाज पूर्णपणे बीट झाल्यात. महेंद्र अंधेरेने एक षटकार खेचला आणि तदनंतर मात्र लगातारचे 4 चेंडू आले डॉट. बघा 12 चेंडू इथून पडले गेलेत, त्यातले 7 चेंडू जवळजवळ आपण पाहिलं ना 8 चेंडू डॉट आलेत. काय कमालीचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. 2 षटकार आले आणि तदनंतर मात्र माणकेश्वर कोळगाव संघ मोठ्या धावांसाठी स्ट्रगल करतोय.
पुन्हाच हरिओम चेंडूवरती बोट फिरली, टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला आणि तोच काटा फलंदाजाच्या जिवारी सुद्धा लागलाय. काय कमालीचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला अविनाश पॅकर संघाच्या बाजूने. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं, मातीची ही विकेट. येस आकाश, मान्यवरांमध्ये आपण पाहतोय मुंबई क्रिकेट संघाचा रणजीपटू आणि खऱ्या अर्थानं नवोदित क्रिकेटपटू ज्याने मुंबई क्रिकेट संघामध्ये आपली अवघड जागा बनवली आणि आता ते टिकून ठेवलेली आहे आणि मुंबई संघामध्ये आपला दबदबासुद्धा निर्माण केला आहे. यासिन सरांनी ओळख करून देताना सांगितलं की करुणा सरांचं नाव आणखीन वेगळ्या उंची पातळीवरती, म्हणजे आपण म्हणतो ना की वडिलांनी एक नाव कमवलं की आपण व्हॅल्यू ॲडिशन एक परफॉर्मन्स द्यायचा असतो आणि आम्हाला अभिमान आहे तनुष तुझ्या कामगिरीचा आणि या कर्तृत्वाचा की ते आणखीन पुढे जावं. अलिबागमध्ये आलेले सर्वच खेळाडू फार मोठी उंची नेहमी गाठतात आणि आमच्या अलिबागकरांच्या या शुभेच्छा तुझ्या पुढच्या प्रवासासाठी असतील की तू आणखीन पुढे उंचीवरती जावं, भारतीय संघामध्ये नाव कमवावं, आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणून तुझी दबदबा निर्माण करावा, यासाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितो. सर्वप्रथम स्वागत करण्याची विनंती मी दर्शन वाकडे यांना विनंती करतो की आपण तनुष कोटियन जे आजचे या ठिकाणी मान्यवर मंडळीमध्ये आहे त्यांचा या ठिकाणी एक छान स्वरूप या स्पर्धेची आठवण, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन, श्रीफळ देऊन या ठिकाणी यथोचित मानसन्मान आणि स्वागत करायचं आहे. तनुष कोटियनसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्यात पाहिजे मित्रांनो. भारताचा नवोदित चेहरा म्हणून आपल्याला पाहायला मिळावं या शुभेच्छा आपण अलिबागच्या या मातीमध्ये त्याला देऊया आणि आम्हाला खात्री आहे ही कामगिरी तू नक्की करशील. कालच्या 5 विकेट महत्त्वाच्या आहेतच, पण याही पुढच्या स्पर्धांमध्ये सुद्धा तुझा असाच परफॉर्मन्स बहरत राहो यासाठी आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतोय. यानंतर सर्वांना सुपरिचित असणारं नाव आणि किंबहुना या तनुषचा या ठिकाणी येण्यामागचा प्रवास करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुंबई संघामध्ये टीम मॅनेजर ही भूमिका अतिशय अवघड भूमिका असतं आणि ती अतिशय यथार्थपणे ज्यांनी सांभाळलेली आहे ते अनिल टिकारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे ही या ठिकाणी यथोचित मानसन्मान होईल. सर, अलिबागच्या या भूमीमध्ये आपलंसुद्धा आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. अंश आसलेच्या चषकामध्ये व्यवस्थापकाची भूमिका मुंबई संघामध्ये गेले कित्येक वर्षाचा प्रवास राहिला आहे. अनेक मोठे मोठे ॲथलीट्स मुंबई संघामध्ये असतात, इंटरनॅशनल खेळणारे खेळाडू असतात. त्या सर्वांचा अर्थातच लेखाजोखा ठेवायचा, त्यांची संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारायची, ही महत्त्वाची कामगिरी आपण करता आणि करत आलेला आहात. त्याबद्दल आपल्या कार्यास या ठिकाणी सलाम करतो आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुढचा सन्मान या ठिकाणी येस अथर्व ग्रुपचे मी म्हणेन अथर्व ग्रुपचे अर्थातच सन्माननीय भरत नाईक सर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित मानसन्मान केला जाईल. तिथे सामना सुरू आहे, सामना सुरूच ठेवायचा आहे. हां, तर भरत नाईक सरांचं या ठिकाणी यथोचित मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. अथर्व ग्रुपचे अर्थातच सन्माननीय भरत नाईक सर आपण व्यासपीठावरती उपस्थित झालात आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अंश आश्लेषा चषक 2024मध्ये दर्शन वाकडे यांच्या शुभ हस्ते. यानंतरचा पुढचा सन्मान अर्थातच आमचे मित्र अक्षय राऊळ यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. किंबहुना अथर्व ग्रुपचे अर्थातच संपूर्ण कामगिरी त्यांच्याकडे बऱ्याच वेळेला येते आणि ती यथार्थपणे ते सुद्धा सांभाळतात. त्याबद्दल आणि आमचे मित्र आणि सहकारीसुद्धा आहेत, त्या निमित्तानं आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. अक्षय राऊळ यांचंसुद्धा या ठिकाणी आम्ही धन्यवाद देतो. पुन्हा एकदा हां, राकेशचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. दर्शन वाकडे यांच्या शुभ हस्ते राकेशला सुद्धा या ठिकाणी स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. पुन्हा एकदा ओळीया मैदानाकडे जिथे सामना रंगला आहे, पण तत्पूर्वी एक पारितोषिक आकाश आपल्याकडे आलेलं आहे ते आपण देतोय. मगाशी सूरज पाटील यांनी जे षटकार लगावले होते त्याच्यासाठी मंदार भगत यांनी पारितोषिक दिले तनिष्का आणि लेखा हिच्या नावाने. तर सूरज पाटीलला मी आमंत्रित करतोय. 1000 रुपयाचं कॅश प्राईज माझ्याकडे जमा झालेलं आहे. तर सूरज पाटील आपण यायचं आहे आणि पारितोषिक घेऊन जायचं आहे आणि वळतोय पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जिथे आकाश मांजरेकर जोडलेले आहेत. धावफलकावरती आपण नजर टाकूया. 25-25 ही धावसंख्या आपण पाहतोय जिथे तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. कुणाल कोंडालकर ज्या जबाबदारीसाठी मैदानावरती आला होता आणि ती जबाबदारी पूर्ण करतोय. सुरुवातीला स्ट्रगल केला आणि आता मात्र मैदानावरती आपली विकेट देऊन बाद सुद्धा झालेला आपण पाहतोय. 25 धावसंख्येवरती पहिला हादरा माणकेश्वर कोळगाव संघाला. मॅच पकडला होता सूरज खांबेला
500 रुपयांचा कॅश प्राईज या ठिकाणी दिला जाणार आहे. त्यांची नोंदणी या ठिकाणी केली जाईल. दर्शनजी बागडे यांच्या शुभ हस्ते अर्थात आपण हे कॅश प्राईज सुद्धा या ठिकाणी देणार आहोत. जिथे मैदानावरती आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. जुगेश यादव याची गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय, ज्याने ब्रेक थ्रू मिळवून दिला. पहिला फलंदाज बाद झालाय. आपण जर माणकेश्वर कोळगाव संघ म्हटलं तर कोळगाव गाव आणि क्रिकेटची पंढरी खऱ्या अर्थानं फार महत्त्वाची बाब आहे. आपले खऱ्या अर्थानं राजू म्हात्रे यांचं खऱ्या अर्थानं योगदान क्रिकेटवरती असणारं प्रेम आपण बरेच वर्ष पाहिले. त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलं आणि तदनंतर अलिबागमध्ये चांगले क्रिकेटर्स त्यांच्या माध्यमातून आणले सुद्धा गेले. राजू मामा आणि त्यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा tenniscricket.inच्या माध्यमातून राजू मामा आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत, जे खऱ्या अर्थानं अलिबागसाठी आणि पॅकर संघांसाठी किंबहुना मोठ्या खेळाडूंसाठी फार महत्त्वाची भूमिका त्यांची बजावलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण स्क्रीनवरती अर्थातच गौरव करतोय सूरज पाटीलचा, ज्याने चांगली खेळी मैदानावरती केली होती. कॅश प्राईज देऊन त्याचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. स्ट्राईक एंडवरती अर्थातच महेंद्र अंधारे आपण पाहतोय, ज्यांच्याकडनं मोठे फटक्यांची अपेक्षा केली जातील. माणगाव विभागातून बिलॉंग करतात आणि तदनंतर मात्र चांगला खेळ त्यांच्या बाजूने बऱ्याचशा स्पर्धांमध्ये होताना आपण पाहिलं. 6 चेंडूंचा सामना केला. पहिल्या चेंडूवरती त्यांनी षटकार खेचला. इतरत्र 5 चेंडू मात्र आपण पाहिले थोडेसे का होईना स्ट्रगल झाले. डावखुऱ्या गोलंदाजांनी त्यांना अडचणीत सापडवलं. यावेळेला चांगला चेंडू, वाईड यॉर्कर ज्याला म्हटलं जातं, तो यॉर्कर या ठिकाणी क्षेपणास्त्र मैदानावरती वापरला गेला आणि तदनंतर मात्र डॉट चेंडूची सांगता झाली आहे. आज अविनाश जाधव पॅकर संघाने मात्र चांगल्या पद्धतीची रणनीती आखली आहे. अमरेश यादव म्हणू नका, यश जाधव आणि तदनंतर मात्र जुगेश यादव या सर्व खेळाडूंनी आज मैदान गाजवलंय. अचूक टप्प्यावरती मारा केलाय. फलंदाजांना चांगले शॉट्स खेळण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे. खराब फटके खेळण्यासाठी प्रवृत्त केलेला आपण पाहतोय. 1 to go चा इशारा. तिसऱ्या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. स्क्रीनवरती आपण पाहतोय रती महारथी यांची मांदेयाळी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हर क्षेत्ररक्षकाने आता मात्र साधा सोपा कॅच कठीण बनवला आणि तदनंतर मात्र फलंदाजाला जीवनदान मिळालंय. महेंद्र अंधेरीला मिळालेलं हे जीवनदान किती उपयुक्त ठरेल हे बघणं तितकंच गरजेचं असणार आहे. षटक क्रमांक 3 मैदानावरती झालंय समाप्त. 3 षटकांची सांगता आणि धावफलकावरती आपण नजर टाकूयात. 27 धावा, 1 फलंदाज बाद झाल्यानंतर. अंश अश्लेषा चषक 2024 श्री अमृतदादा यांनी आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धा. श्री अमृतदादा वाकडे म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या तनामनामध्ये असणारे व्यक्तिमत्व, ज्याने क्रिकेटसाठी बैलगाडीसाठी खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर खूप मोठं योगदान त्यांच्या बाजूने आपण पाहतोय. आपण जर पाहिलं तर एक उन्मोक्षंद खेळाडू अर्थात कोटियन यांच्या सोबतचे क्षणचित्र टिपले जात आहेत. सोमनाथ नाखवा त्या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या समवेत अर्थातच अनेक रथी महारथी सुद्धा पाहायला मिळत आहेत. उडीत मैदानावरती जिथे पुन्हा एकदा आपण पाहतो षटक क्रमांक 4 आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन यश जाधव यावेळेला मैदानावरती आलेले आपण पाहतोय. बघा आपण ओपनिंग पार्टनरशिप बद्दल चर्चा केली पाहिजे, जिथे 25 धावसंख्येची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी झालेली आपण पाहिली. कुणाल कोंडालकर महेंद्र अंधेरे यांची जोडी मैदानावरती आपण अनुभवली आणि तदनंतर मात्र बॉलिंग टॅक्टिक्स बद्दल सुद्धा चर्चा रंगेल, जिथे आपण पाहिलं अविनाश पॅकर संघाने आज आपण अचूक टप्पा साधला गेला आणि तदनंतर मात्र व्हरायटी व्हेरिएशन पाहायला मिळालं. चेंडू बघा पुन्हा एकदा चांगला आहे. सेकंड अटेम्प्टमध्ये यश जाधवने विकेट संपादन केली आणि महेंद्र अंधेरेला आता मात्र विकेट पाडायला भाग पाडलाय. 1 मोर डाऊन. दुसरा फलंदाज 27 धावसंख्येवरती बाद. म्हणजे एवढी छानशी स्पर्धा टेनिस क्रिकेटर खेळतात म्हणजे तनुषकडे नंतर येतो, कारण सर पहिले बोलणार ना शेवटी, बरोबर ना तनुष? तर सरांकडे वळतोय मी. अनिल टिकारी सर माझ्या समवेत आहेत. त्यांचं या स्पर्धेबद्दलचं आणि एकूणच टेनिस क्रिकेटचा अलीकडच्या काळातलं रूप याच्याबद्दलचं तुमचं ओपिनियन या ठिकाणी महत्त्वाचं असेल. नमस्कार. मी पहिल्याच तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो इथे तुम्ही मला बोलून एक सन्मान केल्याबद्दल. आणि त्याचबरोबर मी
अक्षय राहुल, भरत नाईक आणि सगळ्यात मोठा म्हणजे सचिन गुंजाळ त्यांनी मला विनंती केली की तू कुठल्या तरी एका क्रिकेटरला घेऊन ये तिकडे, कारण मी त्यांना शब्द दिला आहे त्याप्रमाणे मी ते शब्द पाळलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नियोजक म्हणजे तुमचं ग्राउंड अतिशय सुरेख आणि तुमचं अरेंजमेंट पण खूप सुरेख आहे. कारण मी असा ग्राउंड पाहिला नाही. मी पण टेनिस खूप खेळायचो. मी उरण बिरण या ठिकाणी माथेरान, परळ लालबागमध्ये चिका टुर्नामेंट हे मॅचलेस शशिविलनमधून मी खेळायचो त्यावेळी. या टुर्नामेंट मी बघितलेलं पण एवढं सुंदर आयोजक तुम्ही केलेलं आहेत. खरोखर तुम्हाला इकडे स्टेडियम बांधलं पाहिजे. खरं म्हणजे मी आता भरत नाईकला तेच सांगत होतो की एक स्टेडियम बांधा इथे आणि या अलिबागच्या सगळ्या छोट्या छोट्या मुलांना त्यांना क्रिकेटची इथे प्रॅक्टिस मिळेल. कारण मला वाटत नाही इथे काही सीझन बॉलची क्रिकेट ग्राउंड असेल. त्यामुळे तुम्हाला विनंती, एवढा छान ग्राउंड आहे, तुम्ही प्रॅक्टिससाठी तरी निदान हे इकडे ग्राउंड तयार करा. आपल्याकडे माणसं आहेत मुंबईत, तुम्हाला गरज लागली की मी तुम्हाला त्या माणसं देऊ शकतो जे तुम्हाला ग्राउंड तयार करतात. आपल्याकडे नदीम मेमनसारखे जे मित्र आहेत जे ते MCA, BKC, ठाणा सगळे ग्राउंड ते करतात. तर तुम्ही कधीही सांगा, मी त्यांना घेऊन इथे येऊ आणि तुमचं ग्राउंड अतिशय सुरेख करू. ग्राउंड सुरेखच आहे पण प्रॅक्टिस करायला मुलांना हे मिळालं पाहिजे. कारण इकडची हेच मुलं आज उद्या भारताला खेळतील. आणि त्याचप्रमाणे तनुष कोटी यांचा मी मोठा आभार मानतो की त्यांनी इकडे येऊन ह्या सामन्याला उपस्थित लावलं. धन्यवाद. थँक्यू सो मच अनिल सर. यानंतर आपण तनुष कोटियन यांच्याकडे जाणार आहोत. परफॉर्मन्स तुमचा मैदानावरचा पाहतो, आता थोडं माईकवरती सुद्धा बोलावं ही विनंती असेल. मला आभार आहे सगळ्यांनी मला बोलवलं श्री अमृत दादा आयोजित टुर्नामेंटसाठी. मला अनिल सरांनी फोन केला काल आणि पहिले पण सांगितलं की काय करून अवेलेबल राहा. तर मी बोललो मी असणारच. सरांनी बोललं की भरत सर पण आहेत. तर मला बोलले की सगळे यायलाच लागेल. तर मी बोललो टेनिस क्रिकेटसाठी केव्हाही कुठेही येऊ शकतो. एवढा मला आवड आहे की मी लहानपणापासून मी पहिले तर टेनिस बॉल खेळलो. मी बाबांना बघून मी शिकलो मी कसं खेळायचं काय करायचं. की बाबांच्या पावलांवर पाऊल टाकून मी बोललो की बाबांनीच मला लेदर बॉल शिकवलं की काय असतं कसं असतं. की बाबांना तेव्हा ते भेटलं नाही पण बाबा बोलले की तू करू शकतो तर तू कर, की किती काय होतं ते कर. तर तेवढं माझ्यात होतं की मी म्हणजे करायचं तर माझ्या बाबांसाठी किंवा माझ्या फॅमिलीसाठी काय करायचं. तर बाबांनी जेवढं केलं क्रिकेटसाठी पण मला त्यांनी जेवढं हेल्प केलं आहे क्रिकेटमध्ये आणि त्यांना बघूनच मी शिकलो. तर तेच माझं होतं की क्रिकेटमध्ये चांगलं करू. तर थँक्यू. मला इकडे बोलण्यासाठी मजा आली टुर्नामेंट बघून. आणि ग्राउंड फॅसिलिटी आहे एवढं मस्त आहे की इकडूनही कोणतरी अलिबागवरून कोणतरी एक इंटरनॅशनल किंवा काय कुठला लेवल खेळला तर अलिबागचंही नाव मोठं होईल. आणि हेच होईल की असं चांगला ग्राउंड आहे, असं टुर्नामेंट करवत आहेत. तर इकडून कोणतरी मुलगा एक वरती आला तर तुमचं पण सगळं नाव होईल इकडे आणि मजा येईल. इकडूनही कोणतरी असं वरती जाईल तर मजा येईल कुठून तरी. तर असंच करत असं टुर्नामेंट अजून होईल तर अजून कोण ना कोणतरी असं भेटेल. किंवा खूप लोक असे इंडियन क्रिकेटमध्ये पण आहे की टेनिस बॉल क्रिकेटवरूनच आलेत. खूप लोक असे आहेत. तर असंच कोणतरी आलं इकडूनही तर बरं वाटेल. थँक्यू. थँक्यू सो मच. तर हे होते तनुष कोटियन जे अर्थातच मुंबई रणजी संघाचा आता श्वास बनवू पाहत आहेत. आपण अलिबागकर या नात्याने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया. दर्शन वाकडे यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागतही झालं. श्री अमृतदादा आयोजित या स्पर्धेमध्ये या सर्वांनी जी उपस्थिती दर्शवली आणि विशेषतः तनुष कोटियन येथे उपस्थित होताना त्यांच्या वडिलांशी अलिबागशी जोडलेलं भावनिक नातं आहे ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी आपल्याला व्यक्त केलं. या नात्यामधून आपण तनुषची आता फॅमिली मेंबर आहोत या नात्याने त्याला मनपूर्वक शुभेच्छा देऊया. भारतीय संघामध्ये तू लवकरच खेळो या मनपूर्वक शुभेच्छा तुला आम्ही देतो. आणि अर्थातच तुझासुद्धा IPLचा प्रवाससुद्धा अधिक सुखकर आणि सुवर्णमय व्हावं. तुझ्या कामगिरीच्या जोरावरती तू आणखीन स्टार तनुष म्हणून आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळो अशा पद्धतीच्या शुभेच्छा तुला देतो तनुष. आणि वळतोय पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याकडे जिथे आकाश मांजरेकर यांना आपण ऐकताय. धावफलकावरती नजर टाकूया. 33 धावसंख्या जमा झाले. 2 फलंदाज बाद झाले. 5वं षटक मैदानावरती आहे. निखिल मैदानावरती आलाय. निखिलच्या बॅटमधून फटका फसला. चेंडू खाली. पुन्हा एकदा आकाश आहे. आकाश झाने विकेट मिळवले. आणखीन एक फलंदाज बॅक टू पावलेन. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी मैदानावरती बाद झालेले आपण पाहतोय. श्री अमृतदादा आयोजित अंश अश्लेष चषक 2024 मध्ये आपण पाहिलं तनुष कोटियन एक रणजीपटू यांची मुख्य भूमिका खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. 2 मिनिटं फक्त मॅच थांबवायची आहे. पंचांना विनंती असणार आहे. आलेले पाहुणे खऱ्या अर्थाने त्यांचं आपण कौतुक करूयात. आणि तनुष कोटियन यांनी
खऱ्या अर्थाने त्यांच्या स्पीचमध्ये सपोर्टबद्दल बोलतो. आपण मैदानावरती बऱ्याच वेळेला क्रिकेटच्या मॅचमध्ये मैदानावरच्या सपोर्टची चर्चा बऱ्याच वेळेला मांडतो. मात्र तनुष कोटियन यांनी सांगितलेला फॅमिली सपोर्ट कसा असतो, किंबहुना त्यांच्याकडनं मिळालेल्या सपोर्टमुळे कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो, किंबहुना त्यांचा सपोर्ट नसेल तर काय आपण बॅकफूटवरती येऊ शकतो, अशा बऱ्याचशा गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे क्रिकेटच्या पटलावरती सपोर्टपेक्षा फॅमिलीचा सपोर्ट किती महत्त्वाचा आहे, फ्रेंड सर्कल तुम्हाला कशा पद्धतीने मदत करते आहे आणि इतरत्र सगळ्या गोष्टी. एक क्रिकेटर म्हणून तुम्ही डाऊन टू अर्थ असलं पाहिजेत. मात्र आपली सुरुवात कुठून झाली आहे ही सुद्धा बाब फार महत्त्वाची आहे आणि तनुष कोटियन यांच्याशी बोलताना ही गोष्ट प्रखरपणे जाणवली. त्यांनी दिलेल्या इथल्या क्रिकेटला शुभेच्छा. हे मैदानाचे विहंगम दृश्य आपण अनुभवले ते कमालीचे आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर पद्मश्री जगविख्यात शिल्पकार करमरकर क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती खेळण्याचं प्रत्येक रायगडवासियांचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी खऱ्या अर्थानं श्री अमृतदादा आयोजित अंश अश्लेषा चषक 2024 एक प्रेक्षणीय क्रिकेटची स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. 3-3 वर 3 अर्थात 33 धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद झाले, जिथे 5वं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. निखिल पाटील वागरणच्या या खेळाडूला आज मात्र फारसं काही करू शकलेलं नाही आहे, कारण आकाश झा नावाचं वादळ आज मैदानाच्या आत गाजताना आपण पाहतोय. अविनाश जाधव पॅकर संघाने आज चांगली संघबांधणी केली आहे आणि त्याचमुळे का होईना चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत. मग तो यश जाधव असू देत, मग त्यावेळेला अमरीश यादव असू देत, किंबहुना जुगेश यादव असू देत. आणि आता मात्र आकाश झा यावेळेला मैदानावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू थोडा अतिरिक्त बाहेर गेला आणि तदनंतर मात्र वाईड स्वरूपातील एक्स्ट्राची धाव फलकावरती मिळते, जिथे 34 धावा 3 फलंदाज बाद झाल्यानंतर 5वं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आकाश झाची निवड करण्यात आली आणि तदनंतर मात्र आपल्या नावाला साजेशी खेळी मैदानाच्या आत करताना आपण पाहतोय. आहा, चांगला चेंडू आहे. मुळात आकाश नावाची माणसं हुशार असतात, हे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं. आकाश झा मैदानावरती चांगला खेळ करून दाखवतोय. कधी फुलर लेन प्रकारचा चेंडू, कधीतरी चेंडूवरती बोटं फिरतोय आणि मग आज ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट पाहायला मिळतोय. आकाश चिंदारी या मैदानावरती पाहायला मिळेल. आनंदवाडी स्पर्धेमध्ये खेळलेला त्याचा खेळ अजूनही आठवतोय. यावेळेला मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण सुद्धा केली. 35 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद झालेत. 5वं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. आज माणगाव विभागातील खेळाडू आपण पाहिले. महेंद्र अंधारे फारसं काही करता आलं नाहीये. योगेश पवार आणखीन एक माणगाव विभागातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्याच्यावरून मोठे फटके आलेच पाहिजेत अशी अपेक्षा केली जाते. लेट कट स्लाइस करण्याचा प्रयत्न मात्र इथे ठरलाय असफल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाईल. ओव्हरथ्रो झाला होता, जिथे एकही धाव नव्हती. अशा वेळेला मात्र बोनस स्वरूपातील या 2 धावा पाहायला मिळत आहेत. 37 रन स्कोरबोर्ड. एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 1 to go चा इशारा सुद्धा आलेला आपण पाहतोय. या स्पर्धेत आपण जर पाहिलं ना तर चांगले खेळाडू आज मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत. कोकण विभागातून आपण रोहा, पेण, माणगाव या विभागातील खेळाडू पाहिलेत. फुल्लर लेन प्रकारचा चेंडू फलंदाजासाठी सरप्राईज दिला. यॉर्कर लेनची डिलिव्हरी. सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात. पहिल्या इनिंगची समाप्ती. माणकेश्वर कोळगाव संघ प्रथम फलंदाजी करत असताना 37 धावा जमा केल्या आहेत. विजयासाठी 38 धावसंख्येचं आव्हान असणार आहे. काय घडणार या मॅचमध्ये, जिथे आपण पाहतोय आज अविनाश जाधव पॅकर संघाने आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली. मग ते सुरुवातीच्या वेळेला पॉवर प्लेच्या षटकांमध्ये अमरीश यादव आणि यश जाधव यांची 2 षटकं असू देत, किंबहुना मधल्या वेळेमध्ये आपण पाहिलं जुगेश यादव आणि यश जाधव यांनी केलेली गोलंदाजी आणि डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आकाश झा याची कामगिरी सुद्धा उल्लेखनीय आपण पाहतोय. स्क्रीनवरती अर्थात एक टीम मीटिंग या ठिकाणी घेतली जाते. पहिल्या इनिंगमध्ये ज्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, ज्या क्षेत्ररक्षकांनी चांगली कामगिरी केली, त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या, त्यांना प्रोत्साहित केलं गेलं. आणि सेकंड इनिंगमध्ये आपण कसं फलंदाजी करणार, कशा पद्धतीने मॅचला लीड करणार, यासाठीची ही शॉर्ट टीम मीटिंग या ठिकाणी समाप्त झाली आहे. जोपर्यंत उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा जाऊयात द विकिपीडिया ऑफ क्रिकेट कॉमेंट्री अर्थात संदीप जगे सर यांच्याकडे. धन्यवाद.
धन्यवाद डीजे. सन्माननीय दिलीपजी राऊत यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि त्याचप्रमाणे सन्माननीय राजू घरत यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय या स्पर्धेचे सर्व दर्शनजी वाकडे यांच्या माध्यमातून हा मेसेज मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्लीज वेलकम ऑन द स्टेज. धन्यवाद आकाश. tenniscricket.in माध्यमातून आपण अंश आश्लेषा चषक 2024 पाहतोय. पद्मश्री जगप्रसिद्ध शिल्पकार नानासाहेब करमरकर मैदान आणि या मैदानाचं हे विहंगम वृक्ष तुमच्या दृश्य संपूर्णपणे तुमच्या कॅमेऱ्यावरती आहे. आपण पाहतोय ना की तुमच्या डोळ्यासमोर जो 360 डिग्री अँगल जो ड्रोनच्या माध्यमातून कैद केला जातोय. काय मैदान आहे, काय पद्धतीने ते सजवण्यात आलेलं आहे. प्रेक्षकांसाठी असणारी आसन व्यवस्था असेल, मैदानामध्ये ज्या पद्धतीचं अर्थातच हे पूर्णपणे विहंगम दृश्य समोर येताना तुमच्या ज्या भावना मनामध्ये आहेत ना की इथे एकदा तरी खेळायला मिळावं, अशा मैदानामध्ये आपलं प्रदर्शन अधिक चांगलं व्हावं, या सर्व अपेक्षा आपण पाहतोय. मैदानाभोवती असलेलं हे सासवणं आमचं सुंदर गाव, या ज्या गावाने अनेक ऐतिहासिक गोष्टी या संपूर्णपणे महाराष्ट्राला आणि देशाला दिलेल्या आहेत. अर्थातच दोन गावांचा एकत्रित सहवास या ठिकाणी लाभतो, तो म्हणजे आवास आणि सासवणे, जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहतो ना की प्रत्येक मुंबईकर असेल, प्रत्येक अर्थातच उद्योगपतीसुद्धा असेल, ज्या गावांमध्ये कुठेतरी आपण म्हणतो की वर्क लाईफ बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग इथे 2 दिवस का होईना विश्रांतीसाठी नक्की येत असतो, अशा आमच्या गावामध्ये आपण मनपूर्वक स्वागत आहे. स्पर्धेसाठी हे जे काही स्पॉन्सर्स आहेत, रसराज स्पॉन्सरसुद्धा आहे या टेनिस क्रिकेटसाठी होतं, सॉरी टेनिस क्रिकेटसाठी ज्यांनी टी शर्ट्स दिलेले आहेत, तर त्याचे स्पॉन्सरची लोगो इथे संपूर्णपणे आम्ही थोडे ॲडव्हर्टाईजमध्ये घेतले. सो इट इज ऑल अबाउट द tenniscricket.in. ठीक आहे. अजिंक्य बिल्डरसुद्धा इज अ मेन स्पॉन्सर फॉर tenniscricket.in टी शर्ट. ओके, तर वळूया मैदानाकडे. श्री अमृतदादा आयोजित आणि खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात दर्शनजी वाकडे यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करूया, त्यांना धन्यवाद देऊया. नंदन घरत आणि संपूर्ण सहकारी या ठिकाणी tenniscricket.in ज्यांनी गेल्या 3 दिवस आपल्यासमोर ही क्षणचित्रे दाखवली. प्रेक्षकांसाठी जी पारितोषिकं होती यासिन सर, ती जेल घेतल्यानंतर प्रेक्षकांसाठी पारितोषिकं ती तिकडे सुपूर्द करायची आहे. मी वळतोय सामन्याकडे. माणकेश्वर कोळगाव वर्सेस अविनाश जाधव पॅकर्स हा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपला, 37 धावा धावफलकावरती झाल्या, 38 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला आपण पाहतोय ना की अविनाश जाधव पॅकर्स हा संघ आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2014 साली राजकीय व्यासपीठावरती जर बोलायचं झालं असतं तर मी म्हणालो असतं की ती ब्ल्यूप्रिंट इतकी महत्त्वाची होती की महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने ती वाचावी. देशाच्या जडणघडणीमध्ये आणि किंबहुना महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणलेली ती ब्ल्यूप्रिंट सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य या सगळ्या गोष्टींवरती असणारं संपूर्ण लेखाजोखा. मी तर म्हणतोय महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा देणारे असो, युनियन पब्लिक सर्व्हिसची कमिशनची एक्झाम देणारे विद्यार्थी असो, या प्रत्येकाने एकदा ती ब्ल्यूप्रिंट नजरेखालून घालावी. आणि आपण जर पुढच्या काळी अधिकारी होणार असू तर कशा पद्धतीने या राज्याचा आणि आपल्या विभागाचा विकास केला पाहिजे त्याचं ते उत्तम चित्र होतं. पहिला चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. क्रिकेटच्या मैदानावरती वळूया, जिथे गोलंदाजीसाठी कुणाल कदम गोलंदाजीला आलाय. पहिला चेंडू कुणालने माणकेश्वर कोळगावसाठी टाकला जरूर, परंतु पंचांनी तो वाईट डिक्लेअर केला. अविनाश जाधव पाकर संघ फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरलाय आणि सलामीची जोडीमध्ये आपण पाहतोय 2 फलंदाज भाया पाटील आणि राहुल कश्यप ही जोडी मैदानामध्ये. या जोडीला मैदानामध्ये फार काही मोठ्या धावा पूर्ण करायच्या नाही आहेत. 30 चेंडूमध्ये 38 धावा पूर्ण करायच्या आहेत. 2 अर्थातच सलग वाईट चेंडू आलेले आहेत. क्रिकेटमध्ये कमी धावा याच्याबाबत नेहमी चर्चा होत असतं की कमी धावांच्या बाबत मग तुमच्यासमोर कोणते आराखडे तुम्ही ठेवलेले आहेत. बघा, प्लॅनिंग हा एक महत्त्वाचा भाग असतो, पण प्लॅनिंगपेक्षा अधिक जर इम्पॉर्टन्स कशाला द्यायचं असेल ना तर ते एक्झिक्युशनला दिलं जातं, इम्प्लिमेंटेशनला दिलं जातं. कोणत्याही कंपनीचे जर आपण
एम्प्लॉई असाल, वॉट अ बॉलिंग, वॉट अ परफॉर्मन्स. या वेळेला कुणाल कदमला टप्पा मिळालाय. मग आजपासून या टप्प्याच्या शोधामध्ये होता तो, की टप्पा घेतल्यानंतर तो चेंडू अतिरिक्त बाउन्स, ज्याला अनइवन बाउन्स आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये, तशा प्रकारचा डिगी विकेट नावाचा एक प्रकार असतो खेळपट्टीमध्ये, की एकदा काही खेळपट्टीवरती अशा ठिकाणी चेंडू पडला की कधी उसळणार हे कळलं नाही की मग आपण त्या डिगी विकेट सदराखाली जातो. पण कुणाल कदमचा चेंडू हा सुद्धा असाच होता, की जिथे मैदानामध्ये खेळपट्टी मनामध्ये धडकी भरवणार नाही अशा प्रकारचे कुणाल कदमची गोलंदाजी करावी लागेल. आपण चर्चा करत होतो कमी धावसंख्येबाबत, की जेव्हा 5 षटकांचा सामना आहे, 37च धावा बनवल्या गेल्या माणकेश्वर कोळगाव संघाने. आज त्यांच्या संघामध्ये चांगले चांगले फलंदाज होते, म्हणजे महेंद्र अंधेरे होता, योगेश पवार होता, स्वतः कुणाल आहे, कुणाल कोंडाळकर होता, विजय घाणेकर होता. ही सर्व मंडळी मैदानामध्ये होती, पण फार काही मोठ्या धावा आलेल्या नाही आहेत. क्रिकेटमध्ये असं होत असतं कधी कधी. डे नाईट सदरामध्ये जर क्रिकेट तुम्ही खेळत राहिलात किंवा प्रवासाचा अधिक त्रास तुम्हाला झाला तर पहिल्याच मॅचमध्ये टेम्पो सेट करणं कठीण होऊन जातं, आणि तेच मैदानामध्ये पाहायला मिळालं माणकेश्वर कोळगावच्या. पण आता हे विसरावं लागेल, कारण मी नेहमी म्हणतो की इन एव्हरी स्पोर्ट्स स्ट्राईव्ह फॉर डेली 1% इम्प्रूव्हमेंट. हा 1% इम्प्रूव्हमेंटचा भाग फार महत्त्वाचा असतो ना. वेदर इट इज रिफायनिंग युअर टेक्निक, इन्हान्सिंग युअर फिटनेस और शार्पिंग युअर मेंटल फोकस, स्मॉल प्रोग्रेस कंपाऊंड्स ओव्हर टाईम, असं जे काही वाक्य आहे ना, मला वाटतं त्या सदरामध्ये आपल्याला जावं लागेल, की किंबहुना त्या 1% वरती, की तो तुमचा फिटनेस, मेंटल स्ट्रेंथ. आणि या वेळेला मात्र मोठा फटका खेळतोय राहुलच्या बॅटमधून निघालेला हा सणसणीत षटकार. डीजे मास्टर कौस्तुभ गोलंदाजीला आला, पण त्याचा हा चेंडू आपण पाहिला की फुलटॉस बनवून खेळून काढला, आणि राहुल कश्यपच्या बॅटमधलं टायमिंग अफलातून झालंय. मग क्रिकेटमध्ये टायमिंगला प्रचंड महत्त्व असतं. आपण नेहमी म्हणतो की टॅलेंट, टेक्निक, टायमिंग या तिन्ही गोष्टी एकदा काही जुळून आल्या ना की मैदानामध्ये धावा बनवणं सोपं होऊन जातं. 26 मध्ये 29 हव्यात. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्यामुळे तिथून काही धावा येणार नाही आहेत. अविनाश जाधव पॅकर संघ, ज्यांना सामना जिंकण्यासाठी 38 धावा 5 षटकामध्ये बनवायच्या आहेत. आणि आपण गोलंदाजीच्या त्या परफॉर्मन्सबाबत बोलत होतो, की तुम्ही गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये रिदम सेट करता, लाईन अँड लेंथवरती कंट्रोल करता, याच ॲक्युरेसीवरती अधिक भर देता, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण नक्की विकेटसाठी जाणार की धावा रोखण्यासाठी जाणार, त्याच्यावरती अभ्यास करावा लागेल. हा चेंडू लॉंग ऑफला उडवलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे, आणि आणखीन एक षटकार आहे. धन्यवाद संदीप. थोडा वेळ थांबवतोय. पीठावरती काही सन्माननीय व्यक्ती आलेले आहेत. सन्माननीय दिलीपजी राऊत, बैलगाडी संघटना अध्यक्ष, यांचं स्वागत आपण करायचं आहे. मी या स्पर्धेचे सर्व सन्माननीय दर्शनजी वाकडे यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दिलीपजी राऊत, बैलगाडी संघटना अध्यक्ष, यांचं इथे स्वागत करत असताना आपण पाहतोय. धन्यवाद साहेब, आपण आलात. त्यानंतर सन्माननीय राजू म्हात्रे हे सुद्धा इथे आलेले आहेत. तर राजू म्हात्रे यांचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत. राजू म्हात्रे यांनी या स्पर्धेसाठी बराच वेळ आणि बरेच दिवस आम्हाला इथे सहकार्य केलं. धन्यवाद राजू मामा. त्यानंतर आणखीन एक सन्माननीय व्यक्ती आहेत, सन्माननीय अक्षय जाधव. अक्षय जाधव यांचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत. धन्यवाद अक्षयजी, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. त्यानंतरचे सन्मानमूर्ती आहेत राजू घरत. राजू घरत यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. सन्माननीय दर्शनजी वाकडे या स्पर्धेचे मुख्य आयोजक, यांच्या शुभ हस्ते स्वागत केले जाते. आणि आमचे सर्वांचेच लाडके समालोचक राजू शिलधनकर यांचं आपण स्वागत करणार आहोत. राजू शिलधनकर यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी भरपूर वेळ आणि त्याचप्रमाणे आपला असलेला एक्सपिरियन्स त्यांनी इथे शेअर केलेला आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. सन्माननीय राजू शिलधनकर आपण पाहताय व्यासपीठावरती, ज्यांचा इथे सन्मान केला जातोय. या सर्वच मान्यवरांचे मी मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि वळतोय पुन्हा एकदा संदीप जगे यांच्याकडे. कॉम्बॉक्समध्ये आमच्याशी जोडलेले आहेत संदीप. धन्यवाद यासिन सर. धावसंख्येकडे नजर टाकूया. धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 21, म्हणजे 38 धावांचं लक्ष आहे. केवळ आता 17 धावाने ते दूर असणार आहे. गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकामध्ये कुणाल कदम आलेला आहे. पहिलं षटक कौस्तुभने टाकलं होतं.
कुणालचा हा चेंडू या वेळेला आपण पाहतोय इनर एज घेऊन चेंडू येतोय, तो फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकाने पहिला चान्स सोडून दिला होता आणि त्यानंतर पाठलाग करण्याचा प्रयत्न, पण तोपर्यंत चेंडू फरार, चौकार. ज्यांनी सीमारेषेच्या बाहेर झेल टिपलेले आहेत त्यांनी तिथे जायचं आहे. यासिन सर त्यांना त्यांची त्यांची पारितोषिकं तिकडून द्यायची आहेत. आकाश झाने पारितोषिक मगाशी मला वाटतं आणखीन काही जणांनी सुद्धा झेल टिपलेत. बघा 25 धावा धावफलकावरती झाल्यात. 38 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत 5 षटकामध्ये. आणि आज मैदानामध्ये जेव्हा अविनाश जाधव पॅकर संघ मैदानात खेळतोय, ठाण्यामधल्या विविध विभागातील खेळाडू मैदानात आहेत. 21 चेंडू येणं बाकी, 13 धावांची गरज आणि अशा वेळेला पहिला फलंदाज बाद झाला. एक षटकार आला होता, एक चौकार आला होता आणि त्यानंतर फलंदाज बाद झाला. आता जुगेश नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. अविनाश जाधव पॅकर संघासाठी फार काही मोठं लक्ष त्याला पार करायचं नाहीये, कारण आता केवळ 13 धावा त्याला पूर्ण करायच्या आहेत आणि अशा वेळेला गोलंदाजीसाठी कुणाल कदमचं चॅलेंज त्याच्यासमोर असणार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पण कुणाल कदम सुद्धा पहिल्याच चेंडूपासून तयार आहे की त्याला माहिती आहे की आपण एक शॉर्ट थर्ड मॅन किंवा बॅकवर्ड पॉईंट याच्यानिशी गोलंदाजी करतोय. इथे बिहाइंड द विकेट जो क्षेत्रव्यूह आपण सजवलाय ना, तो क्षेत्रव्यूह सुद्धा पाहण्यासारखा असेल. शॉर्ट फाईन लेगला सुद्धा एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. कुणाल कदम अर्थातच गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. त्याच्याकडून बऱ्याच साऱ्या अपेक्षा आहेत संघ सहकाऱ्यांना. विकेट्स घेतली तर या मॅचमध्ये काही रिझल्ट बदलू शकतो आणि विकेट तो घेतोय जरूर. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. जुगेश बाद होऊन परतणार पॅव्हलियनमध्ये. चेंडूला फॉलो करण्याची अलीकडच्या काळामध्ये फलंदाज चूक करतात की बरोबर आहे हे केवळ त्यांचं मॅनेजमेंट ओळखतं. पण मला वाटतं ना, गोलंदाजाने सुद्धा हा एक कोर एरिया अलीकडच्या काळामध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे की थोडं फलंदाजाला पण फॉलो करूया की तो कुठल्या अँगलमध्ये खेळण्यासाठी जाणार आहे. आणि जर आपण तशा प्रकारचा क्षेत्रव्यूह सजवला असेल, टायमिंग चुकलं तर नक्कीच आपण फलंदाजाला बाद करू शकतो. म्हणजे म्हणतात ना की हाफ ऑफ चान्सेस दोन्हीकडे आहेत. तो पॉझिटिव्ह अप्रोच असणं महत्त्वाचा. तुम्हाला त्या 50% अप्रोचवरती जाऊन काम करता येत नाही, कारण नेहमी आपण म्हणतो ना की जर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये 70% दिले असेल ना, तर मॅचमध्ये रिझल्टसुद्धा 70% येतो. तुम्ही कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला विचारा, तो नेहमी म्हणतो की मी प्रॅक्टिस सेशनमध्ये सुद्धा 3 तास प्रॅक्टिस करतो, 4 तास प्रॅक्टिस करतो. त्या वेळेला जाऊन तुमच्या अलीकडच्या काळामध्ये ना वर्क इथिक्स नावाच्या काही गोष्टी आहेत की प्रत्येकाचं वर्क इथिक्स फॉलो केलं ना, इंटरनॅशनल क्रिकेटपटूंचं फॉलो करा, डोमेस्टिक क्रिकेटपटूंचं फॉलो करा, टेनिस क्रिकेटरचं सुद्धा फॉलो करावा लागेल. कारण मैदानामध्ये इथे आपला जेव्हा परफॉर्मन्स जोडायचा असतो, 2 षटकांचा खेळ संपला होता, 25 धावा धावफलकावरती. निखिल पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे निखिलचं परफॉर्मन्स अद्यापर्यंत या क्रिकेट स्पर्धेमध्ये आत्ता जरी मैदानात कशा पद्धतीचे होते हे माहीत असलं तरी इतिहासामध्ये जरा डोकवलं ना तर निखिल एक अफलातून खेळाडू आहे. आज मैदानामध्ये त्या सगळ्या प्रयत्नांना जोडावं लागेल, कारण चमत्कार करावा लागेल. किंबहुना 18 चेंडूमध्ये केवळ 12 धावांची आवश्यकता आहे. आता 17मध्ये 12 राहतील. पण अविनाश जाधव पॅकर संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. विशेषतः योगेश गंभीर आता मैदानामध्ये गेलाय. राहुल कश्यपने आपल्या खेळीमध्ये 2 षटकार सुद्धा सजवलेले आहेत. तोच राहुल कश्यप फलंदाजी करतोय. बॅक टू द बॉलर व्ही मध्ये खेळलाय आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल झालाय. आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय अविनाश जाधव पॅकर संघासाठी. सो वी टॉक अबाउट टू बी द प्रॅक्टिस. द मोर यू प्रॅक्टिस मोर यू परफेक्ट. या वेळेला हा चेंडू आपण पाहतोय बॅकफूटवरती गेलाय, स्वतःसाठी जागा बनवलंय. थोड्या अंशी चेंडू थांबल्यासारखं वाटलं मला जरूर, पण आता मात्र तो सीमारेषेच्या बाहेर गेलेलाच आहे. 16 चेंडू येणं बाकी असणार आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 15 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता असेल.
राहुल कश्यप आपल्या बॅटमधली सगळी ताकद दाखवतोय. त्याला माहिती आहे की 38 धावाच बनवायच्या होत्या, फक्त मैदानावरती थांबणं गरजेचं आहे. लूज चेंडू येणार आणि त्याचा खरपूस समाचार घेतला सुद्धा जाणार. विजयी चौकारच्या शोधात होता, पण निखिल मात्र म्हणतोय की तो विजयी चौकार इतक्या सहजासहजी सोप्या पद्धतीने मी देणार सुद्धा नाहीये. प्रत्येक गोलंदाज प्रयत्न करत असतो ना की आपल्या षटकामध्ये का विजयी होऊन द्यायचं प्रतिस्पर्धी संघाला. थोड्या अंशी का होईना परीक्षा घ्यावी लागते खेळाडूंची आणि ती परीक्षा घेण्यासाठी काही प्रश्न विचारावे लागतात. यावेळेला निखिल पाटील तेच तर मैदानात करतोय. 2 चौकार जरूर आले, त्यानंतर 2 निर्धाव येतील आणि त्याच्यामध्ये एक विकेट सुद्धा नोंदवली जाईल. राहुल कश्यप बाद होऊन परतणार पॅव्हलियनमध्ये. सामना पूर्णतः फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने आहे, परंतु एक खेळाडू आपण पाहतोय मैदानावरती ज्याचा तो उल्लेख केलाच, तो म्हणजे योगेश गंभे. बऱ्याच लोकांना ठाऊक नसेल की ठाण्याच्या संघामध्ये खेळणारा हा खेळाडू योगेश गंभे ॲक्च्युली रोह्याचा आहे आणि मल्टी टॅलेंटेड असा हा खेळाडू आहे. कधी नोकरी करतो, कधी बिझनेस करतो, तर कधी फोटोग्राफी करतो, कधी इंस्टाग्रामवरती अपडेटर म्हणून सुद्धा काम करतो आणि कधी एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून सुद्धा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. तर मॅन फ्रॉम रोहा, ज्याचं घर आणि संपूर्ण प्रॅक्टिस रोह्यामध्ये गेलेली आहे, परंतु मला सुद्धा प्रश्न पडला आहे की ठाण्याच्या टीममध्ये तो कसा. नाही, त्याच्यामागे अनेक कारणं आहेत आणि आपल्याला नजीब मुल्ला स्पर्धेमध्ये याच योगेश गंभेने 50 सुद्धा साजरी केली होती, हेही या ठिकाणी विसरून चालणार नाही. पण आता आपण पाहतोय ना, माणकेश्वर कोळगाव संघाने आज तो नारळ कुठल्या देवळात फोडला किंवा कशा पद्धतीने फोडला ते मला वाटतं थोडंसं विचारावं लागेल. कारण थोड्या अंशी का होईना नशिबाची साथ मिळत नाही आहे माणकेश्वर कोळगाव संघाला. कारण आणखीन एक फलंदाज बचावतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय मित्रांनो. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी 12 चेंडू 3 धावांची आवश्यकता असेल. यानंतरचा होणारा सामना, पहिल्या सामन्यातील विजेता संघ टॉप शाईन सासवणे विरुद्ध यातील विजेता यांना लगेचच मैदानामध्ये खेळायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. सो आय वुड लाईक टू इन्व्हाइट कॅप्टन ऑफ टॉप शाईन सासवणे. टॉप शाईन सासवणे संघाच्या कर्णधाराने लगेच यायचं आहे. आपल्याला माहिती आहे ही स्पर्धा जी आहे ती वेळेच्या बाबत अतिशय काटेकोर पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलं जातं आणि त्याचं पालनसुद्धा केलं जातं. त्यामुळं टॉप शाईन सासवणे संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेत असं मला कळतंय. टॉप शाईनचे कर्णधार परेश ठाकूर त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वळतोय मैदानामध्ये कुणाल कदम पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. कुणाल कदमकडे एक वेगळं एक्सपेरिमेंट करण्याची ताकद आहे. बघा, एक्सपेरिमेंट अनेक जण करत असतात, पण सक्सेसफुल एक्सपेरिमेंट हे एक वेगळी डेफिनेशन आहे. लास्ट डे ऑर द यस्टरडे मी तुम्हाला एक डॉट बॉल थेरी मेकॅनिझम म्हणालो होतो की क्रिकेटमध्ये टेनिस, विशेषतः टेनिस क्रिकेटमध्ये डॉट बॉल मेकॅनिझम इज अ व्हेरी युजफुल टूल आणि ते मैदानामध्ये पाहायला मिळालं. कुणाल कदम आणखीन एका फलंदाजाला बाद करून परतीचा रस्ता दाखवणार आहे जेव्हा धावसंख्या 35 आहे. आणि संदीप, मला वाटतं फलंदाजी करण्यासाठी मैदानात जात असलेला फलंदाज ज्याचं नाव आकाश आहे, आकाश झा. आपण याच्या आधी बरेच आकाश पाहिले ज्याचा तुम्ही सुद्धा उल्लेख केलात. आकाश चिंदारिया असेल, आकाश जागीड असेल, त्याचप्रमाणे आणखीन एक नाव जोडी आहे आकाश तौसाळकर आणि हा आकाश झा आणि आकाश चोप्रा, त्यानंतर आकाश मांजरेकर. परफेक्ट. आणि आकाश नावाची माणसं हुशार असतात. 4 गडी बाद 35 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाले आणि आता ती याच्यामध्ये एका धावेची भर पडणार जेव्हा धावसंख्या पोहोचले 36 पर्यंत. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 2 धावांची. कुणाल कदम गोलंदाजीला आलाय. बघा की आपल्याला माहिती आहे की कुणाल कदमच्या गोलंदाजीचा युनिकनेस बघा ना. टप्पा पडला, चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजांचा जरूर झाला, पण फलंदाजाला कळला सुद्धा नाही की तो कधी चेंडू अंगावरती आदळला. म्हणजे एका जमान्यामध्ये मुंबईचे क्रिकेटपटू यायचे आणि ते चेंडू कधी गालात लागायचे. रन्स पुढचा सामना 1-1
एक पाहिजे. सामना जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. आपल्याला माहिती आहे ना की पूर्वी मुंबईचे गोलंदाज अशा प्रकारची गोलंदाजी करायची. सकाळी ज्याचा उल्लेख यासिन सरांनी केला की भरत राठोडचं नाव घेतलं, भरत मेहरचं नाव घेतलं, अशा प्रकारचा यावेळेला मोठा फटका खेळलाय जरूर, पण कुणाल कदम अजूनही म्हणतोय की माझ्याही षटकात कोणी जिंकणार नाही. धावफलकावरती 37 झाल्यात आणि आणखीन एक फलंदाज बाद. बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. वेळ वाचवणं महत्त्वाचं, पण त्याच वेळेला आपण पाहतोय ना की गोलंदाजी करत असलेला कुणाल या वेळेला मैदानामध्ये समोरच्या फलंदाजाला म्हणतोय की जर निखिलच्या ओव्हरमध्ये मॅच नाही आली तर माझ्याही ओव्हरमध्ये कशी येईल. येस इट इज. तोही म्हणतोय की माझ्याही षटकामध्ये सामना येणार नाही. 38 धावा आवश्यक असताना मित्रांनो आपण पाहतोय की इथे सामना जिंकण्यासाठी एका धावेचं लक्ष शेवटच्या षटकापर्यंत येऊन टेपलंय आणि सामना म्हणजे धावसंख्या बरोबरीच सुटली तर सुपर ओव्हर होईल. म्हणजे मिडन ओव्हर करावी लागेल ना आता. कुणाल कदमने 2 षटकं टाकली, ज्याच्यामध्ये 4 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवल्या, 12 धावा त्याने खर्च केल्या. अफलातून बॉलिंग स्पेल होता, पण या बॉलिंग स्पेलची चर्चा त्यालाही माहिती आहे फार काळ होणार नाही. जर संघ विजयी झाला तर या चर्चाबद्दल अर्थातच आपण म्हणतो ना की विजयी कामगिरीचे आकडे लक्षात राहतात फार वेळेला आपल्याला. आणि मग तो दिनेश कार्तिकचा परफॉर्मन्स असेल किंवा त्याच वेळेला अनेक क्रिकेटपटूंनी टेनिस क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा खेळलेल्या खेळ असतील. पण आता त्या मेडन ओव्हरबद्दल चर्चा करावी लागेल. जर सामना जिंकायचा असेल माणकेश्वर कोळगाव संघाला आणि अविनाश जाधव पाकर संघाला माहिती आहे आपल्याला फक्त एक धाव बनवायची आहे आणि त्याच्यासाठी हा सीन आपल्याला तो सेमीफायनल प्रमाणे नाही करायचा आहे जिथे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका भिडले होते. एका धावेची जी औपचारिक गरज होती ती पूर्ण केली जाते. अविनाश जाधव पाकर संघ या ठिकाणी विजयी होतोय. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या सामन्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद डीजे. संघांना विनंती असेल की आपण लाईनअप मध्येच बाहेर यायचं आहे. एका सरळ रेषेमध्येच मैदानाच्या बाहेर यायचं आहे अशी विनंती असेल. तर मित्रांनो आपण टॉस करणार आहोत कारण कोणत्याही प्रकारचा वेळ इथे वाया जाणार नाही याची दक्षता घेणं आपलं कर्तव्य.